आज आपल्या संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक आदरणीय आमचे वडील बंधू आदरणीय विजयजी इंगळे सर यांचं आज तिथून तिथं त्यांचा आज निरोप समारंभ त्यांचा शेवटचा दिवस त्या बँकेमध्ये होता। आम्हाला खंत या गोष्टीची आहे की खरं तर इंगळे सर हे बँक व्यवस्थापक म्हणून कधी वागलेच नाहीत। एखादा माणूस एखाद्या बँकेचा व्यवस्थापक आणि तेही राष्ट्रीयकृत बँकेचा व्यवस्थापक जनसामान्यांशी आपली नाळ एवढ्या चांगल्या पद्धतीने जुळून घेतो की आज साहेब गेल्याने खऱ्या अर्थाने या तालुक्यातील बऱ्याचशा लोकांना नुकसान झालं। पण जर साहेबामुळे जर खरंच नुकसान जर झालं तर हे नाही, त्यांची जागा निश्चित येणारे मॅनेजर भरतील नाही भरतील हा भाग नंतरचा आहे। पण महिला बचत गटाचं काम या तालुक्यामध्ये जे उभारी झालं बँकेमार्फत आणि त्या महिलांना जे बँकेत जो ॲक्सेस असतो म्हणजे एखाद्या व्यवस्थापकाला एखादा कस्टमर डायरेक्ट कसा भेटू शकतो याचं जर मूर्तिमंत उदाहरण कोणी असेल तर आदरणीय इंगळे सर आहेत। कारण इंगळे साहेबांमुळे त्या महिलांना कधी स्लीप भरण्याचं काम पडलं नाही, कधी पैसे जमा करण्याचं काम पडलं नाही। म्हणजे मी पहिला व्यवस्थापक हाही पाहिला, म्हणजे यांच्या तोंडावर स्तुती करणं फार नाही पण खरं बोललं पाहिजे। स्वतः साहेब त्या महिलांचे पैसे घ्यायचे, भाऊ पैशाची स्लीपसुद्धा भरायचे आणि त्या पाडून द्यायचे। म्हणजे महिलेला कधी रांगेत उभं केलं नाही तर त्या तिथं उभं राहणं एक कसरत असते, ताऱ्याची कसरत असते, त्यात महिलांना कामं असतात। हे सगळं हेरून महिलांना आणि विशेष म्हणजे बचत गटाला महिलांना कुठलाही त्रास होऊ नये त्यांच्यासाठी सगळ्या केसेस लगेच सँक्शन करणे आणि सगळं नियमात राहू। पण नियमही शिथिल करता येऊ शकतात किंवा नियमही चांगल्या पद्धतीनं त्याचा कालावधी कमी करता येतो, याचं उदाहरण सर आहे। आणि सरांमुळे तर आमचं नुकसान असं आहे की एक चांगला पुरोगामी माणूस म्हणजे वैचारिक परिपक्व असणारा माणूस बँकेचा व्यवस्थापक असणं ह्या गोष्टी योगायोग नाही आहेत आणि दुर्मिळ उदाहरण असते। सरांचं मुश्किल दौर में पुस्तक मुश्किल दौर में जरूरी होता है या नावाचं एक पुस्तक आहे। त्या पुस्तकात सर कसे उभे राहिले म्हणजे एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती एवढ्या ताकदीने उभा होतो, या व्यवस्थेत काम करतो आणि या व्यवस्थेला भगदाळ पाडून आपलं अस्तित्व निर्माण करतो, हे सोपं नाही आहे। आणि यातून सर हे आमच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून आले सर। आणि पहिला व्यवस्थापक हे इथं उल्लेख करणं आवश्यक असतं की पहिला व्यवस्थापक यांनी गावागावात जाऊन आईबाप समजून घेताना या विषयावर व्याख्यानं केले। म्हणजे आमचे मायबाप आम्ही कसे समजून घ्यावे हे एका बँकेच्या मॅनेजरला सांगतो, हे यापेक्षा मोठं आमचं भाग्य असू शकत नाही। म्हणजे आम्हाला फक्त आर्थिक धनलाभ झाला नाही सरांकडनं, म्हणजे धनलाभ म्हणजे तो सरांनी आमच्या केसेस केल्या असतील किंवा महिलांना खूप मदत केली असेल, पण ते फक्त त्यांनी मदत केली नाही, त्यांचं वैचारिक प्रबोधन केलं। आणि मला वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे कारण वैचारिक प्रबोधन ज्याचं होते तो त्याचं मस्तक सक्षम होते आणि सक्षम मस्तक हे अर्थकारण चांगल्या पद्धतीने करू शकतं। आणि इथल्या महिलांना फक्त त्यांनी अर्थकारांनी शिकवलं, त्यांनी प्रबोधन शिकवलं, त्यांनी वैचारिक प्रगल्भता शिकवली। आणि सर तुम्ही जाण्याने आमच्या तालुक्याची एक जी उणीव आहे त्या बँकेबद्दलची ते आम्हाला कायम राहील, ते मला असं वाटतं की ती कोणी भरून काढणार नाही। तो आमच्यामध्ये सर्वोच्च मानला जातो, तो समाज भूषण पुरस्कार संग्रामपूरच्या लोकांच्या प्रेमामुळेच आणि इथल्या कार्यामुळेच मला मिळाला। आणि इथून मी जात नाही तर इथून लोकांच्या दुआ आणि प्रेम घेऊन जात आहे। पुढेही असंच प्रेम संग्रामपूरचं माझ्यावर राहील आणि मी इथे येत राहील। धन्यवाद।